नमस्कार. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी विशाल पाटील. राज्यामधील उष्णतेनं उच्चांक गाठलेला आहे. तसंच लोकसभा निवडणुकांच्या वातावरणानं देखील पारा आणखीनच वाढलेला आहे. त्यातच सर्वत्र सुरू आहेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा. राजकारणाचं विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पक्के विद्यार्थी आणि त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतलेले विद्यार्थी आज एबीपी माझाची तोंडी परीक्षा देणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या परीक्षेला शरदचंद्र पवारांच्या पक्षातील उमेदवारही सामोरे जाणार आहेत. त्यांची तयारी करून घेणारा हा विद्यार्थी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रमक नेता आहे. तसंच 2009 सालापासून विधानसभेच्या मैदानामध्ये कळवा मुंबऱ्याचं प्रतिनिधित्व देखील करतोय. बरं, या विद्यार्थ्यानं त्याच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनामध्ये अनेक परीक्षा दिल्या, तर राष्ट्रवादी पक्ष फुटीवेळी आपल्या गुरुच्या बाजूनं भक्कमपणे उभं राहत आपणच योग्य शिष्य असल्याची परीक्षा पण त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. बरं, राज्यातील राजकीय समीकरण बदललं, तसंच प्रत्येक पक्ष आणि त्यांच्या उमेदवार कार्यकर्त्यांसमोरील आव्हानं देखील बदलली आणि लोकसभेचा पेपर सोडवणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलं. पण या परीक्षेची तयारी या विद्यार्थ्यानं कशी केलेली आहे ते आजच्या तोंडी परीक्षेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोतच. तर आजच्या तोंडी परीक्षेला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड. डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी, परीक्षा केंद्रावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर आजच्या तोंडी परीक्षेला सुरुवात करूयात सर. आव्हाडजी, तुमचं स्वागत आहे. आणि परीक्षा खरंच परीक्षा आहे आत्ता सुरू. लोकसभेची तर आहेच, पण तुमच्यासाठी खास करून ही परीक्षा आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि ज्या पद्धतीनं पक्षातली बहुतेक सगळी ज्येष्ठ मंडळी अजितदादांच्या बरोबर तुमच्या समोर आता उभी ठाकलेली आहेत, तर ह्या परीक्षेकडे सध्या तुम्ही कसं बघताय? तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांनी किंवा तुमच्या वक्तव्यांनी रोज नवे वाद होताना आपण पाहतोय. तुम्हाला दिसत नाही आहेत? तुम्हाला आपण वादग्रस्त बोलतच नाही असं वाटतं का? तुमच्या बोलण्यामुळं वाद महिन्याभरात कुठेतरी माझा वादबीत काय दिसलेला नाही कुठे. लोकसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर महत्वाचं आहे. पण मग हे ठरवून कंट्रोल करताय तुम्ही स्वतःला? नाही नाही नाही. हा, मग आपोआप झालं. म्हणजे आत्ताच जितेंद्र आव्हाडचे अत्यंत संयमित संतुलित हे ठरवून आहे. वाईट वाटतंय का मी मी असं विचारतोय की हे ठरवून आहे का पक्षामध्ये झालेल्या घडामोडींमधून आलेलं परिवर्तन आहे? नाही, माझ्यात परिवर्तन करणारी अशी कुठलीही घटना नाही. माझ्यात मी होऊ शकतं ना. मी जसा मूळ आहे तसाच राहणार आयुष्यभर. म्हणजे कधीच बदलणार नाही. अच्छा, जिथे बोलायचं तिथे बोलणारच मी. मग त्याच्यातनं कॉन्ट्रोवर्सी हो, अंगावर कोणी येऊ, काही फरक पडत नाही. मी जे बोललो ते बोललो. वाद जेव्हा होतात तेव्हा त्याला सामोरं तर जावं लागतं. जातो ना मी. कुठल्या वादाला सामोरं नाही गेलो? अरे, मी म्हणतोय असं की वाद झाल्यानंतर सामोरं जावं लागतं. काही वेळेला असं असतं की मला असं म्हणायचं नव्हतं, तुम्ही त्याचे गैरअर्थ काढताय वगैरे. असं माझा एक व्हिडिओ दाखवा की मी म्हणालो गैरअर्थ काढला त्याचा तुम्ही. अहो आव्हाड, मी असं म्हणतोय की तुम्ही असं म्हणताय असं मी म्हणत नाहीये. तुमच्या बोलण्याचा लोकांनी गैरअर्थ घेतलाय किंवा त्याचे चुकीचे अर्थ लागले गेले असं तुम्हाला कधी वाटलं का तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात? मला जो अर्थ वाटतो तो महत्वाचा. लोकांना काय वाटतो नाही, लोक महत्वाची आहेत, पण शेवटी मी जास्त महत्वाचं आहे. मी ज्या भूमिकेवर असतो, मी ज्या भूमिकेवर बोलतो, ती भूमिका मी माझ्या आयुष्यात सोडणार नाही. तुम्ही ती माझी सगळी वैयक्तिक माझं काही हित नसतं. पण तुम्ही दिलगिरीचं जे म्हणाले, दिलगिरीच्या बाबतीत असं आहे की प्रभू श्रीरामाबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर तुम्ही मान्य आहे, तुम्ही फक्त लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी आय रिग्रेट. माझा शब्द होता आय रिग्रेट. मला या विषयावर मला आता नवीन वाद घालायचा नाहीये. तेव्हा जो झाला तेवढा खूप छळलं ना तुम्ही मला. आय रिग्रेटचा अर्थ तुम्ही काढा काय असेल तो. तुम्हाला हा वादच घालायचा नाही. तुम्हाला वादात घालायचं असेल मला तर मला माझी काय हरकत नाही. मग मला माझ्या पद्धतीने तोंडी परीक्षा द्यावी लागेल. अरे, तुमच्याच पद्धतीने तोंडी परीक्षा द्यावी. तुम्ही असे मला हा प्रश्न घ्यायचाच नाही. ऑप्शनल. म्हणजे याचे मार्क नाही मिळाले. अरे, मार्कांवरती काय होतं? 4थी पास झालेला माणूस आज कुठे जातो? मार्कांवरती काय खासदार होतात? आता इंग्लिश बोलणारा विखे हा लंकेसमोर खासदार होणार आहे काय? काय संबंध इंग्लिश आणि राजकारणाचा? हे हाव आर यू मिस्टर विके असं कोण बोलतं का? आता त्यांनी जाऊन शेतकऱ्याला विचारा, ए हाव आर यू मिस्टर पाटील, व्हेअर इज युअर शुगर कॅन? काय त्याला समजणार आहे?
अरे डोळ्यातले भाव आणि चेहऱ्यावरची व्यथा ही ज्याला समजली तो राजकारणी. बरं, पण राजकारणाचं चित्र का बदलताना दिसतं? म्हणजे आता रोज ज्या आम्ही सभा पाहतोय त्यातनं एक गोष्ट लक्षात येते की उमेदवार विरुद्ध उमेदवार अशा प्रकारची लढत नव्हे, तर आता थेट राहुल गांधी विरुद्ध मोदी अशा प्रकारची लढत होताना दिसते. म्हणजे सुनेत्राताईंचंही नाव घेतलं जात नाही किंवा सुप्रियाताईंचंही नाव घेतलं जात नाही, मात्र थेट देशाची निवडणूक असं चित्र का तयार केलं जातं बरं? ही देशाचीच निवडणूक आहे, ही तुमच्या राज्याची निवडणूक नाही आहे. बरं, देशामध्ये पेट्रोल प्राइसेस काय होणार आहे? आज देश वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन सांगतं की नवयुवकांमध्ये 84% बेकारी आहे. त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि अधोगती कधी झाली? एवढी अधोगती कधी झाली? ह्या 10 वर्षात. अच्छा. बेकारी कधी नव्हतीच. 70 वर्षात एवढी बेकारीच नव्हती. 70 वर्षात एवढी महागाईच नव्हती. इन्फ्लेशनचा रेट बघा. हे सगळं 2014 नंतर झालं. सगळं 2014 नंतर. असं आहे की आम्ही सांगतो 2000 साली जेव्हा पेट्रोलचा आंतरराष्ट्रीय भाव वरती होता तेव्हा आम्ही 60 ने पेट्रोल विकायचो. जेव्हा आंतरराष्ट्रीय दर 30 वर आला तेव्हा तुमचा भाव 90 रुपये होता. इलेक्टोरल बॉन्ड्स 30 ऑक्टोबरला तुषार मेहता जाऊन कोर्टात सांगतात की जर हे इलेक्टोरल बॉन्ड्स हे झाले तर हाहाकार माजेल. त्याचा एक्झॅक्ट इंग्लिश शब्द त्याचाच मी हे ट्रान्सलेशन केलं आहे. काय हाहाकार माजणार होता? SBIने पहिल्याच दिवशी इलेक्टोरल बॉन्ड्सची विचारणा केल्यानंतर का दिले नाहीत कोर्टात? एवढे आढेवेढे का घेतले? शेवटी सुप्रीम कोर्टला थापड म्हणावी लागली तेव्हा किती इलेक्टोरल बॉन्ड्स बाहेर आले आणि सगळ्याच चोऱ्या उघड्या झाल्या. पैसा दो धंदा लो, पैसा दो धंदा लो, पैसा दो धंदा लो. म्हणजे 2024च्या निवडणुकीत तर फार आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे आले. त्याच्यामध्ये सगळ्यांनाच मिळाले ना पैसे. असे आहे की ही त्याच्यामध्ये TMCलाही मिळाले, तुमच्या कोणालाही DMKलाही मिळाले, तुम्हालाही मिळाले. कोणालाही मिळाले असले तुम्हाला कमी तर मिळाले हा त्रास आहे का? आम्हाला पहिला आनंद आहे की पहिल्यांदा उघडपणाने आम्हाला किती पैसे दिले हे जाहीर करणारा पहिला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. हो, भाजपने पण तर केलं, उघडपणे जाहीर केलं ना त्यांना किती मिळाले. त्या लिस्टमध्ये त्यांनी नाही सगळ्यांची जाहीर नावं आली. केलं. त्यांनी नाही जाहीर केलं. लिस्टमध्ये त्यांना सगळ्यांचीच जाहीर नावं आली करायचंच ना. नव्हतं. त्याच्यासाठी त्यांनी खास वकील आणले. SBIने राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये हरीश साळवे यांना किती पैसे दिले वकिलीसाठी ते सांगायला तयार नाहीत. पब्लिक मनी आहे. का सांगत नाही तुम्ही? कशाला मुकुल रोहटगी तिथे जाऊन तिथे बोंबा बोंब करत होता की शेवटी पराग शहाला मराग मेहता, तो काय मेहता, तुषार मेहता आणि त्याला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना सांगावं लागले दिस इज नॉट अ पब्लिक प्लेस अँड अ पब्लिक मीटिंग. असं काय झालं? आणि आता ते म्हणतायत आमचे पंतप्रधान की माझी ट्रान्सपरन्सी बघा. अहो, तुमचाच तुषार मेहता जाऊन सांगत होता ना की हे उघडं करू नका, ह्याच्याने हाहाकार माजेल. काय हाहाकार माजणार होता? तर तुम्ही मेगा इंजिनिअरिंगला समृद्धीवरती कॉन्ट्रॅक्ट दिलं. तुम्ही मेगा इंजिनिअरिंगला ठाण्यात कॉन्ट्रॅक्ट दिलं 14,000 कोटीचं, 14,465 कोटीचं ठाण्यात बोरिवली बोगदा. तुम्ही समृद्धीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलं 15,565 कोटीचं. तिथला ब्रिज पडला, तुम्हाला आठवत असेल 1 तारखेला ब्रिज पडला. 31 तारखेला 1 तारखेला आमचे स्वतःचे विरोधी पक्ष नेते यांनी त्याच्यावर टीका केली आणि 2 तारखेला ते मंत्रिमंडळात सामील झाले. ते सोडून द्या. तुम्ही आत्ता बोलताना बोललात विरोधी पक्ष नेत्यांच्याबद्दल ज्यांनी आज टीका केली आणि उद्या ते सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांच्याबद्दल तुम्ही बोलताय. एकूण अजित पवारांच्या जाण्याच्या नंतर किंवा जाण्याबद्दल तुमची आता भावना इतक्या काळानंतरची काय गेले बरं झालं अशी आहे? नाही, जाणारच होते. नाही, जाणारच होते. असे 2 राणा जगजितसिंह पाटलांनी काय सांगितलं, ते मल्हार राणा जगजितसिंह पाटील, की आम्हालाच त्यांनी BJPकडे पाठवलं आणि नंतर ते आले. हे 2014 सालीच सुरू झालं होतं. 2014 नंतरची जी 5 वर्ष गेली त्याच्यामध्ये 1 दिवसाआड अजित पवारांची. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे शरद पवारांना का बाजूला करता? त्यावेळेला तर शरद पवारांनीच पाठिंबा जाहीर केला होता भाजपला 2014 मध्ये. ते ह्यांच्याच दबावाखाली. नाही, त्यांच्या दबावाखाली कसं म्हणू शकता? शरद पवारांनी स्वतःहून सांगितलं होतं की मी बाहेरून. नाही, शरद नाही, पवारांचं statement आहे. त्यांचं नाही आहे. त्यांचं नाही, प्रफुल्ल पटेलांचं आहे.
नाही शरद पवारांनी पवारांचं सांगितलं. स्टेटमेंट आहे. शरद पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेलांचं त्यांच्या घराबाहेर येऊनच स्टेटमेंट आहे. शरद पवारांच्या घरी ते मिटिंग तुम्ही चालू होती. म्हणजे निकाल संपत होते, संपायचेच होते पूर्ण, आणि प्रफुल्ल पटेलांनी बाहेर येऊन पाठिंबा जाहीर केला हे मान्य आहे, पण त्यानंतर शरद पवार बोललेच नाही असं नाहीत ना. नाही बोललेच नाही त्याच्यावरती. नाही शरद पवारांनी हे वेळोवेळी सांगितले जितेंद्रजी की ते शिवसेना आणि याच्यामध्ये फूट पाडण्यासाठी म्हणून केलेली आमची ती स्ट्रॅटेजी होती. तर त्यांच्या स्ट्रॅटेजीचा अर्थ लावून जर त्याच वेळेला भाजपत उड्या मारल्या असतील तर त्याच्याबद्दल अजितदादांना दोष देण्यामध्ये आम्ही काय कारण? तुम्ही असं आहे की आता तुम्हाला अजितदादांचं मीठ सुद्धा आळणी लागायला लागलं. आता तुम्ही आतापर्यंत त्यांचे कर्तबगारीचे गोडवे गात होता, आता तुम्हाला अचानक ते एकदम खलनायक आणि काकाच्या बद्दल कसा वागला हा पुतण्या बितण्या सगळं सुरू झालं. असं आहे की 2014 नंतरची जी राजकीय परिस्थिती बदलत गेली पक्षात, ते आम्ही जवळनं बघत होतो. आमचे विरोधी पक्षनेते, आमचे पक्षाध्यक्ष हे दररोज सकाळी उठले की पवारसाहेबांच्या घरी जायचे. चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. पवारसाहेब मला सांगायचे की अरे या दोघांच्या हातात तलवारी आहेत, काय लढणार आहे तुम्ही? म्हटलं साहेब त्यांच्या जीवावर थोडी लढतो आम्ही. त्याच्यानंतर 18चा प्रयोग झाला, 19चा प्रयोग झाला आणि 24चा प्रयोग झाला. ते ज्या दिवशी एकनाथ शिंदे फुटले त्या दिवशी आम्ही सगळे बसलो होतो. तेव्हा माहीत नाही ते फोनवर सारखे कुठेतरी बोलत होते, मला काय माहीत नाही तो फोन कोणाचा होता. आणि मग सगळे आमदार म्हणाले, बहुसंख्याक आमदार म्हणाले की अजितदादा चला आपण जाऊ BJPमध्ये. माझ्या बाजूला एक निफाडचा आमदार बसला होता. तो ह्या लेवलला गेला की शरद पवारांना एकटं काढा, आपण सगळे जाऊया. म्हणजे एवढी मानसिक तयारी आधीच होऊन बसली होती. त्याच्यावर त्या पत्रावर तुमची पण सही आहे. अहो ते पत्र बरं झालं तुम्ही पत्र करता, ते पत्र मागवा हो जरा. ते पत्र शरद पवारांना लिहिलेलं होतं. कशासाठी? आपण भाजपबरोबर जाऊ. आपण काय भूमिका घ्यायची, बहुसंख्याक आमदारांची अशी इच्छा आहे. त्या पत्राचं एक मी नेहमी सांगतो की जयंत पाटील समोर बसले होते असे माझ्या, आणि सगळ्या त्या मुख्य नेत्यांची नजर माझ्याकडे होती. ह्याला सांगा ना साहेबांशी बोलायला. मी साहेबांच्या यांच्याशी बोलण्याचा एवढा मोठा नाहीच. मी म्हटलं मी नाही बोलणार साहेबांशी. त्याचं पत्रावर सह्या झाल्या. ते पत्र कोणी द्यायचं तर बाबा जयंत पाटील जाऊन देऊन येतील. मी जयंत पाटलांना बाहेर गेल्यावर सांगितलं पहिली माझी सही खोडा. ते म्हणाले पण जितेंद्र आव्हाड ही काय म्हणजे तिथं सही करायच्या नंतर बाहेर जाऊन माझं सही खोडा म्हणायचे, हा पळपुटेपणा झाला ना. तिथं सही मी नाही करणार म्हणायचं. हा पळकुटेपणा नाही, कारण का पत्र शरद पवारांना जाणार होतं आणि शरद पवारांना पक्क माहिती आहे, पक्क जितेंद्र आव्हाड कधीही मला सोडून काही निर्णय घेणार. अरे पण सही कशाला केली? सही कशाला केली म्हणजे आता तिथे अजित पवार उभे म्हणायचं ना की मी नाही करणार सही, मला हे मान्य तेव्हा मला नाही. धाडस नव्हतं ना माझ्यात, कारण का काय होईल सांगता येत नाही. अजित पवार हे कायम शरद पवारांच्या सावलीत होते. अनेक चुका आम्हाला कळायच्या, बोलता येत नव्हतं शरद पवार साहेबांमुळे. शरद पवार साहेबांमुळे बोलता येत नव्हतं. आता आम्ही उघडपणाने बोलतो. 2019ला त्यांना उपमुख्यमंत्री केली की पवार साहेबांची सर्वात मोठी चूक म्हणजे भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, अजित पवार साहेब, गिरीश वळसे पाटील साहेब, सुनील तटकरे साहेब यांना आता विकास हवा, विकास. मग एवढे दिवस काय केलं? मग त्याचा तपास घरच्यांचा विकास केला का तटकरेंनी? पोरगी मंत्री, पोरगी आमदार, पोरगा आमदार, पुतण्या आमदार, भाऊ आमदार, स्वतः खासदार, काय घरच्या घरी सगळं वाटायचं आणि रायगडच्या कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या? नाही आव्हाडजी, हा एकदम रास्त आणि म्हणजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि प्रश्न आहे. मुद्दा असा की ते तुम्हाला सोडून तिकडे गेल्यानंतर हे प्रश्न का तुमच्या मनात येते? जेव्हा तुम्ही देत होता तेव्हा तर तुम्हाला सगळ्यांना आनंद होता. तुम्ही तेव्हा सगळे तेव्हा तर कोणी त्याला आक्षेप नाही घेतला. आता तुम्हाला सगळंच त्यातलं सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटतात. तुम्ही देणार, तुमचा पक्ष देणार, एकेका घरामध्ये 4-4 आमदार क्या खासदार क्या मंत्रीपद देणार. त्यावेळेला कुणाला कार्यकर्त्यांनी सतरंज्या कोणी उचलायच्या असं वाटणार नाही. आता मात्र ते तिकडे गेल्यानंतर हे सगळे तुम्हाला दाचायला लागलं. आपल्याला मी स्पष्टपणाने सांगतो, याबद्दल मी लेखी आक्षेप पवार साहेबांकडे नोंदवले होते. माझं राजकारण हे प्रस्थापित राजकारण्यांविरुद्धच आहे, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. जितेंद्रजी, एक मुद्दा असा की
हे गैर आहे याच्याबद्दल काही याच्यात शंकाच नाही. तुम्ही याच्याबद्दलची पत्र शरद पवारांना लिहिली असतील, तुमचे आक्षेप नोंदवले असतील, याच्याहीबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. देणारे तर तेच होते ना, शरद पवारच देत होते ना त्यावेळेला. त्यावेळेला असं आहे की जे देत होते आता त्याच्याबद्दल नाही, ते अजित पवार करत होते असं म्हणणं याच्यातलं म्हणजे हा दुटप्पीपणा नाहीये का याच्यामध्ये? हे बघा, जे चांगलं आहे ते सगळं एकाचं आणि जे सगळं वाईट आहे ते दुसऱ्याचं. माझं एक तुम्हाला माझं म्हणणं आहे का, शरद पवारांनी दिलं यात काही वाद नाही, शरद पवारांनी द्यायला नको होतं यातही काही वाद नाही. पण हे सगळं देताना शरद पवार कोणाबरोबर बसायचे? 5 जण, ठरलेली 5 जण. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे. तटकरे, दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील फार नाही, भुजबळ झाली पण. भुजबळ. साहेबांचं चुकलं असं तुम्हाला वाटतं का? हो, अरे मी तो ओपनली सांगतो, ओपनली त्यांच्या समोर बोललो आहे की 2019ला अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं ते माझी शिर्डीची बाईट आहे. ते नाही, तो एक झाला भाग, पण ह्या 5 जणांनाच ते घेऊन हो. बसत होते. नाही ती माणसं चुकली. ते माझं काम नाही. त्यांनी कोणाला घेऊन बसावा, दॅट इज हिज राईट, पण दॅट इज डेमोक्रॅटिक राईट ऑफ मिस्टर शरद पवार. ह्या सगळ्यांपैकी कोणाला त्यांना सोडून पलीकडे जाण्याचं तुम्हाला विशेष दुःख, वैषम्य? नाही, मला कोणी गेले मला काय फरक पडतो? पण याच्यातनं अर्थ एकच निघतो जितेंद्रजी, की साहेबांनी सगळ्या चुकीच्या माणसांना निवडलं आणि त्यांना पदं दिली. हे तर माझं मतच आहे. ठीक आहे, चला आता याच्यावरनं मार्क द्या आणि मग आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. उत्तरांचे मार्क द्या. सविस्तर उत्तराचे मार्क किती द्यायचे? सविस्तर उत्तरासाठी किती मार्क्स? 10 पैकी काही वेळेला फार सिलेबस सोडून लिहिली उत्तरं. 7 मार्क 10 पैकी. 7 की 8? 7. 7. तरी 70% काय वाईट नाही, म्हणजे अगदीच बुद्धू विद्यार्थी नाही. नाही, पहिला प्रश्न. हुशार विद्यार्थी. आव्हाड साहेब, तुम्हाला वादग्रस्त वक्तव्य करताना लक्षात येतं की आपण काहीतरी वादग्रस्त बोलतो, की नंतरच लक्षात येतं की हे वादग्रस्त होतं? एकाच वाक्यात उत्तर मी द्यायचं. माझ्या मनातलं बोलतो, ते काय आहे तुम्ही बघतो. तुम्ही त्याचा असा फुगा करता ना, ते कर्तृत्व तुमच्याकडे आहे, माझ्याकडे नाही आहे. ते वादग्रस्त आम्ही करतो. हा, म्हणजे तुम्हीच नेता ना पुढे. बोलता तुम्ही म्हणून वादग्रस्त होता ना जितेंद्रजी. आम्ही काय करणार? तुम्ही त्याला मस्त मिरच्या लावून, म्युझिक लावून असं त्याला एकदम असं सजवून भिजवून लोकांसमोर ठेवता. पण त्यातला मसाला मूळ चिकन तर तुमच्याकडेच असतं ना. अहो, त्या आम्ही त्याला मसाला लावून नंतर मूळ त्या चिकनला तिखट करायचं का? आता चिकन होईल ना, त्याला काय? चिकनच आहे, पण ती तिखट त्यामुळे करून मसाला लावून द्यायची. अरे पण मूळ चिकन तुमच्याकडे नेतो असो. पण आता खूप महत्वाचा प्रश्न आहे, जितेंद्र आव्हाड को गुस्सा क्यों आता है? हा? माझा स्वभाव आहे, राग येणं. राग येणं माझा स्वभाव आहे. जो माणूस मनातनं स्वच्छ असतो, निर्मळ असतो, तो तेवढाच रागीट असतो आणि त्याचा राग असा 100 वर जातो आणि खाटकन 1 वर येतो. अच्छा. मनात पाप नाही ठेवत मी कोणाचाही नंतर सूड काढेन हे माझ्या जीवनात शक्य नाही. मी इथनं बाहेर गेलो की सगळं विसरलो असेल. हा माझा मूळ स्वभाव आहे. तुम्ही आता इतकी वर्ष राजकारणात आहात, ह्याच्या एक्झॅक्टली विरोधी असलेला स्वभाव असलेला कोणी तुम्हाला नेता माहिती आहे की ज्याचं असं नसतं, जो मनात ठेवतो, जो नंतर सूड काढतो, सूड उगवतो? नाही, मला तरी काय कोण भेटलं नाही. एका वाक्यात उत्तर द्या. सांगितलं ना, वाक्यातच द्यायचं. मी सांगितलं उत्तर सांगितलं ना, मला तर माहित नाही, मी अज्ञानी आहे. अत्यंत स्वच्छ मन असल्यामुळं नजरेला सगळं छानच दिसतं. माझं बघण्याचा दृष्टिकोनच तसा आहे ना, सगळ्यांकडे चांगल्याच नजरेने बघा. नाही, आता खूप कठीण प्रश्न आहे. आता पुढचे, शरद पवारांच्या वरद हस्ताचा जितेंद्र आव्हाड गैरवापर करतात का? कधी कधी. काय करतो गैरवापर? नाही, करतात तुम्हाला का असा वाटतं प्रश्न का? आहे. एवढं सांगा. का करतात असा नाहीये, करतात प्रश्न का? नाही विचारायचे. जर असं मी केलं असतं तर साहेबांनी माझ्या मागच्या भागावर लाथ मारून कधीच मला दरवाजाच्या बाहेर काढलं असतं. काय ते एवढे नासमंजस नाही आहेत ना. पण तुमच्या पक्षामध्ये तर अशी एक अशी भावना भावना आहे आहे. की तुम्ही फार जवळच्या आहात साहेबांच्या, हे त्यामुळं बघा, मी किती जवळचं आहे कितीचं लांबचं आहे ते माझं मला माहिती. ठीक आहे, पुढचा आता प्रश्न. त्यांना काय वाटतं इज नॉट माय बेसिक प्रॉब्लेम. भावना आहे म्हणून मी विचार. दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम ना. त्यांना काय वाटतं आय डोंट केअर. शरद पवारांचा ब्ल्यू आईड बॉय अशी जी इमेज आहे त्याचा असं तुम्ही केलेली इमेज आहे, मी कधीच म्हणत नाही. वादग्रस्त आम्हीच करतो. म्हणजे ब्ल्यू व्हाईट बॉय मी स्वतःला म्हणून घेईन का हो? मी शरद पवारचा ब्ल्यू व्हाईट बॉय आहे असं मी म्हणेन. तुम्ही काय म्हणता? तुम्हाला एक प्रकरण सांगतो, ते कशातनं शब्द हा बाहेर आला. हां, सांग. आमच्याकडे एकदा मोठा गणपती होता, 50 वर्ष झाली होती माझ्या गणपतीला.
आणि पहिल्यांदा ते बिचारे मोठे हे होते ना दिग्दर्शकाने नितीन देसाई यांचा मी सेट उभारला होता आणि दुर्दैवाने रस्ता बंद झाला होता आणि एका मोठ्या संपादकाची जवळची कोणीतरी तिथे राहत होते. त्या संपादकाला त्या जवळच्या माणसाने जाऊन सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी हेडलाईन आलेलो पेपराचं नाव पण सांगतो हे होते तिथे लोकसत्ता. पवारांचा ब्लू व्हाईट बॉय जनतेच्या रोषाचा धनी. माझी फाटलीच सकाळी वाचून पहिल्या पानावर एवढी मोठी हेडलाईन, एवढी मोठी हा म्हणजे कसं काय म्हणजे तशी हेडलाईन मला परत कधी आयुष्यात मिळाली नाही. मी सकाळी 7:30 वाजता साहेबांच्या घरी गेलो पेपर घेऊन. म्हटलं साहेब हे असं असं आलंय. काय झालं? म्हटलं साहेब असं असं गणपतीच्यामुळे झालं. मग काय झालं? म्हटलं साहेब आता ह्याच्यामुळे आता काय म्हणजे मी ते उतरवतो पण म्हणजे माझी काही चुकी नाही त्याच्यात. मला वाटलं की ते माझ्यावर रागवतील. त्याने असं पेपर बघितला. अरे ते त्यांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करा ना, कशाला आलात सकाळी सकाळी इथे. आता पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर कदाचित परत एक हेडलाईन होईल. जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा विचार करत होते का किंवा तसा काही प्रयत्न केला होता का? मी माझ्या आयुष्यात पवार साहेबांना सोडणार नाही हे जर तुम्हाला समजत नसेल अजूनही आणि तुम्ही असे प्रश्न विचारत असेल तर मला तुमच्या बुद्धीची म्हणजे तुमची टेस्ट घ्यावीशी वाटते. ती घ्या तुम्ही. पण आता पुढचा प्रश्न. अनंत करमुसे प्रकरणात आरोपपत्र दाखल झालंय. आव्हाडांना सुद्धा अटकेची भीती वाटते का? कशाला? मला झालं अटक, मला बेल पण झाला. अर्धवट माहिती कशी काय घेता तुम्ही प्रश्न विचारताना? पुढचं त्याचं नाही, ते केस चालेल, ते केस चालेल. केस चालल्यानंतर वकील आहेत ना आमचे वाद घालायला. तुम्ही शिक्षा होईल धरूनच चाललात का? एवढे माझ्या वाईटावर आहात का तुम्ही? एका वाक्यात उत्तर द्यायचं. तुम्ही एवढ्या वाईटावर आहात, तुम्हाला भीती वाटते काय? तुम्ही आवडताय. अहो तुम्हाला तोंडी परीक्षा घेतल्यावर मला पण विचारावं लागेल ना तुम्हाला. हो की नाही मध्ये तुम्ही मी तुम्हाला विचारतोय ना, मला अटक झाली, मला बेल झाला, तुम्ही शिक्षा म्हणताय गुन्ह्यानंतर. जर कोणी मारहाण केली तर शिक्षा होईल ना? जर मारहाण केली असेल तर शिक्षा होईल ना? मारहाण कोणी केली हे तपासावं लागेल. अच्छा, ती का केली हे तपासावं लागेल. काय पेक्षा केली का केली हा प्रश्न आहे. त्याला काळ उत्तर देईल. अच्छा, आता संपलेत का? एका वाक्यात उत्तर द्या. तर स्कोअर काय आहे आता? एका वाक्यात उत्तर 7 मार्क देऊ. 7 मार्क. तुम्ही फारच पेपर वाईट तपासता हो. योग्य पर्याय निवडा. आणि आता जितेंद्र आव्हाड यांना आपण देणार आहोत काही पर्याय आणि त्यातला योग्य पर्याय कुठला हे त्यांना निवडायचं आहे. योग्य पर्याय निवडा. सध्या सत्तेवर असलेल्या तिघांपैकी तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? 1. एकनाथ शिंदे, 2. अजित पवार, 3. देवेंद्र फडणवीस. नाही काही तसं एकेकाळी एकनाथ शिंदे माझे खूप जवळचे मित्र होते आणि देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस होते का आहेत? आहेत. नाही पण आता कोण आहे? आहेत सांगितलं ना. देवेंद्र फडणवीस आहेत. दुसरा, जर ऑक्टोबर महिन्यात मबियाची सत्ता आली तर कोणतं मंत्रिपद मिळावं असं वाटतंय? सांस्कृतिक, शालेय शिक्षण, गृह. आमचं मंत्रिपद ठरवणारा सिल्वर ओकमध्ये बसतात. पण तुमची काही इच्छा? नाही मला काही इच्छा नसते. आपण मागा बिगायला जायचं नसतं त्यांच्याकडे. ते स्वतःहून फोन करून सांगतात तुला हे दिलं. ठीक आहे. आणि त्यांची वर्षानुवर्षीची सवय आहे. राजकारणापलीकडचा विचार करून पुढच्या पिढीतले आवडते पवार कोणते तुमचे? रोहित पवार. पवार म्हणजे महाराष्ट्र आहे का? म्हणजे पवार म्हणजे महाराष्ट्र आहे का? नाही, पवार म्हणजे महाराष्ट्र नाही, पवार कुटुंबातील. कशाला आपण का? दुसरे आहेत ना साधी पोरं राजकारणामध्ये. हा पण ह्या 3 पर्यायापैकी प्रश्न आहे. प्रश्न काही असू शकतो ना. प्रश्न आहे हा. पण हा नाही, ऑप्शन नाहीच आहे ना. ऑप्शनल आहे. नाही, मला पवारच आवडले पाहिजेत, मी त्याच्याच प्रेमात पडलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतंय? कंपल्सरी मी काल सांगितलं. काल मी माझ्या एका मुलाखतीत सांगितलं की महाराष्ट्रात जे काही भावनिक राजकारण चालू आहे, पवार विरुद्ध पवार विरुद्ध पवार विरुद्ध. महाराष्ट्राला काय देणं देणं पवार विरुद्ध पवार? अहो ही लोकसभेची लढाई आहे. पण इथे युद्धाचा प्रश्नच नाहीये. तुम्हाला आवडणारे प्रश्न ऑप्शनला टाका पण ऐकून तर घ्या. पहिले द्या. ऐकून घेण्यामध्ये प्रेमात पडावं. आणि तुमची काय इच्छा आहे? रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार.
मी पवारांच्याच घराण्यात प्रेम करावं असं प्रेम तुम्हाला काय करा नाही, वाटतं? याच्यातला तुमचा पण ऑप्शन आहे प्रश्न- प्रेम करा नाही यातलं. पवार साहेब अजून त्यांना खूप पुढे जायचं अहो, पण- त्यांच्यातली कॅपॅसिटी कॅपॅबिलिटी एबिलिटी हे सगळं तपासायला खूप पुढे जायचं अजून तिशीतले पोर आहेत. आपण असं आहे की छोटी मुलं असतात ना एवढीशी तर त्यांच्यावरही आपण प्रेम करतो का नाही खेळणारा असेल तर अरे ह्याच्यातला हा बरा खेळतो प्रेम करतो तोपर्यंत ठीक आहे मग तो असं कसा नाही का- खेळेल हे राजकारणात आलेत ना ते कसे पुढे राजकारण करतील हे बघून प्रेम करू ना. नाही, पण कोण तुम्हाला प्रॉमिसिंग कोण वाटतं? सगळेच प्रॉमिसिंग येतो ते पवार आहेत. ठीक आहे चला. बरं मग हा ऑप्शनला धरायचं काय उत्तर धरायचं हा उत्तर ना उत्तर ऑप्शनचा मुख्य पवार प्रवाह. फक्त म्हटल्यावर प्रॉमिसिंगच हां, ठीक आहे नाही तर तुम्ही प्रश्नच विचारला नसता. तर स्कोअर आता 10 पैकी नाही नाही माझ्या मते तर हे तर 10 पैकी 10 मार्क आहे त्याला 10 पैकी 10 मार्क. खुश झाले राजू सर. राजकारणी आणि कल्पना विस्तार तसा नवीन नसतो, मात्र आज विचारलेल्या प्रश्नांना कशा प्रकारे ते उत्तर देणार आहेत पाहूयात. कल्पना विस्तार. तुमचीच टॅगलाईन देतो. मूळ पक्षाची टॅगलाईन आहे, मी राष्ट्रवादी अजूनही आशावादी. मी आहेच ना हे तुम्हाला येणारा काळ सांगेल आम्ही आशावादी का आहोत. हार मानायची नाही हे आमच्या रक्तात आहे. 84 वर्षाचा आमचा बाप आज 90 सभा घेतोय. 43 आणि 47 डिग्री टेम्परेचरमध्ये विदर्भात फिरतोय. एकही दिवस आराम करत नाही आहे. 84 वय, 2002 साली झालेला कॅन्सर, मोडलेलं हाड, पाया झालेली जखम, दुर्दम्य आशावाद, दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याच्याकडे बघून आम्ही आशावादी असणारच. लढाई लढण्यासाठीच असते आणि ती जिंकण्यासाठीच असते. समोरचा शत्रू किती प्रबळ आहे ह्याचा विचार करून घरी बसायचं नसतं. एकदा तलवार काढली की आर नाही तर पार. लोकशाही ते पूर्ण अडचणीत जाताना दिसते. सत्ताधारी मुजोरी करताना दिसत आहेत. जनतेला त्याचे फटके बसत आहेत. इलेक्टोरल बॉन्ड्स, महागाई, बेरोजगारी, वाढलेले इन्फ्लेशन, वाढलेले इंधन दर, ह्याच्यावर कधी आपण विचारच करणार आहोत का? हीच तर आमची आशा आहे की 2047ला भारत असा असेल. आपण सगळे गेलेलो असू. आजचा 20 वर्षाचा पोरगा तेव्हा 43, 45, 47ला गेलेला असेल. मग त्यांनी त्या आशेवर जगायचं काय आसपासनं? आशा उद्याची आहे, नव महाराष्ट्राची. त्या आशा उद्याची आहे, नव भारताची. आम्ही दिलेल्या 5 गॅरंटी आणि 20 त्याच्या सपोर्ट सिस्टीम ही गॅरंटी आहे. 30 लाख नोकऱ्या ह्या आशेवर आम्ही येणार आहोत सत्तेवर. तेव्हा आमच्या प्रचंड आशा आहेत. एक आमची आशावाद हा आहे की एकही कारखाना आम्ही गुजरातला नाही जाऊ देणार. हा प्रदेश गुजरातवरनं चालेल ही व्यवस्था मोडून टाकू, फेकून देऊ. हा महाराष्ट्र दिल्लीपुढे नतमस्तक होणार नाही. म्हणजे साताऱ्याचे राजे जाऊन 6 दिवस दिल्लीत बसतात की तिकीट हुजूर. कोणाचे वंशज आहेत ते? ज्यांनी दिल्लीला लाथ मारली त्या शिवाजी राजांचे वंशज आहेत. म्हणजे भाजपने आम्ही शिवाजी राजांच्या वंशजाला कसे वागवतो हे महाराष्ट्राला दाखवलं. ह्याच्यात अपमान उदयनराजेंचा नाही आहे. ह्याच्यात आपण आपला अपमान समजावा महाराष्ट्राचा. दुसरीकडे शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणजेच शिवरायांचे वंशज यांच्या घरी जाऊन तिकीट देण्यात आलं. हे तिकीट तुम्ही उत्तर उत्तम देताय, पण याच्यामध्ये एक मुद्दा राहिला. राष्ट्रवादीतल्या फुटीबरोबर पवार कुटुंबातही फूट झाली आहे. ती फूट कधी भरून निघेल का त्या फुटीनंतरही तुम्ही एक वेगळा पक्ष? महाराष्ट्र म्हणजे काय घराणं पवारांचं घराणं आहे काय? तुम्ही असं म्हणजे कोत्या मानाचे का आहात? मी की कोत्या पवार म्हणत म्हणजे नाहीये. महाराष्ट्र. मी तुम्हाला ही लढाई प्रश्न केला. पवार विरुद्ध पवार आहे. म्हणजे ही लढाई महाराष्ट्राची आहे. काय संबंध? याच्यात कोत्यामनाचा काय मुद्दा आला? नाही त्यांच्या असं घरात आहे फूट की पडली ते परत एकत्र येणार का? आम्हाला काय करायचं? ते परत येणार आहेत का नाही येणार आहेत? अहो ते आम्हाला त्यांच्या नात्यागोत्यांशी काय घेणं देणं नाहीये. आम्हाला नात्यागोत्यांशी काय घेणं देणं नाहीये. हो, पक्षातही फूट आहेच ना. पवारांबरोबर कुठे फूट आहे? आता आम्ही सगळे एकत्र आहोत. जे गेले ते गेले. मूळ पक्ष त्यांच्याकडे आहे. मूळ पक्ष त्यांच्याकडे आहे. तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात आणि बायकोला घालतात. पण मग
मग घालतात, मग त्याचं काय? म्हणजे असं असं मंगळसूत्र आहे. त्यांच्याकडे आहे आता ना. हा मग असू द्या ना, त्यांनी काय फरक पडतो. वक्त आणि मला वक्त दिखायगा मंगळसूत्र कुठलं कराय. पाकिटमार कधी ना कधी पाकिटमार पकडला जातो. हे पाकिटमार पकडले जाणार. वो वक्त नजदीक आहे. तुम्ही आता त्यांना पाकिटमार म्हणताय, कालपर्यंत ते तुमचे नेते होते, तर आता तुम्हाला आपले नेते पाकिटमार होते बघून काय वाटतं? नाही ते होतेच पहिल्यापासून. काय? फक्त आम्ही बोलत नव्हतो. पहिल्यापासून पाकिटमार होते. याच्यामध्ये पाकिटमार आणि दरोडेखोर याचे निकष कसे लावलेत तुम्ही? अहो, घातला ना त्यांनी, एवढाच घातला ना. पाकिटमार कोण, दरोडेखोर? असं आहे, हे सगळं घडलं ते सांगतात 30 जूनला, बरोबर आहे. देवगिरीवरच्या बैठकीत. हां, अशी बैठक झाल्याचा एकतरी पुरावा त्यांनी द्यावा. एक एवढी मोठी बैठक झाली आणि एबीपी माझ्याच्या पत्रकाराला कळलीच नाही, असं होऊ शकतं का? देन इट इज अ फेलियर ऑफ युअर रिपोर्टर. की एवढी मोठी पक्षफुटीची बैठक होत असताना महाराष्ट्रातल्या तमाम चॅनल्सच्या एकही पत्रकाराला कळली नाही. 25 तारखेला हां, शरद पवार हे सर्वस्व आहे. एवढंच नाही तर 3 तारखेला प्रश्न विचारला, तुमचे अध्यक्ष कोण? अहो, काय प्रश्न विचारता? शरद पवारच आहेत. महिला काय म्हणायचं? दरोडा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तुम्ही कोर्टात जाऊन सांगितलं, तुमचा वकील सांगतो न्यायाधीशाला की शरद पवार मनमानी करतात, शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, ते कोणालाही विश्वासात घेत नाही. मला माहिती आहे की विश्वासात कोणाला घेतलं जायचं. 30 वर्षात विश्वासात घेऊन काय काय झालं मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे, बाहेरनं खिडकीतनं. तर मला मग हे सगळं माहिती आहे, कोणी काय केलं, कोणी कोणाच्या अपॉइंटमेंट्स करून घेतल्या, काय केलं, पवारसाहेबांवर दबाव कसे आणायचे, सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे फार खोलात गेलं तर खूप खोलात जावं लागेल. पण याच्याबद्दल तुम्ही काय तुमच्या नोट्स बिट्स ठेवल्यात का, की जे नंतर आपण त्याचं सगळं लिहून दिसतं? ठेवलंय. पुस्तक माझ्याकडे नंतर- सगळं लिहून ठेवलेलं आहे. कधीतरी वेळ येईल तेव्हा वेळ येईल तेव्हा मी बाहेर काढीन ना. तुम्हाला माहिती आहे माझी पुस्तकं कशी आहेत. ठीक आहे. कल्पना कल्पना विस्तार विस्तार मार्क सांगा. 9. ते परीक्षार्थीला त्याने कोत्या मनाचं वगैरे म्हटल्यामुळे 1 मार्क घ्या. नाही तर नाव घे. बघा ना, अख्ख्या देशाला स्वतःच सांगितलं मी मोकाचा आरोपी सोडवला. मोकाचे आरोप सोडवण्याची ताकद फक्त महाराष्ट्रात एकातच आहे, कोणात? अजित पवार. नाव सांगा, कोण कोण असणार? कोणाला म्हणायचं? एकातच आहे ना. आणि ते उघडपणाने पब्लिकमध्ये सांगण्याची ताकद पण एकातच आहे, अजित पवार. पुढचा प्रश्न, शरद पवारांचा उरला सुरला पक्ष संपवण्यासाठी इतरांना काही करण्याची गरज नाही. जितेंद्र आव्हाड तिथं आहे. हा कोण मूर्ख माणूस आहे मला माहिती. तिसरा प्रश्न, भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली? त्याच्या मुलीला कुणी छळले? तुम्ही माझे नाव घ्याल तर मीही शांत बसणार नाही. असं कोण म्हणालं? हे कोणाचं वाक्य? हे कोण म्हणाल? जितेंद्र आव्हाड म्हणाले आणि पत्रकारांसमोर बोलले की याचा तपास व्हायला हवा. अच्छा. द्रौपदीचा विचार. चांगलं आहे, महाराष्ट्रातल्या पोरींना द्रौपदी होण्याचा चान्स देत आहेत अजित पवार. किती उत्कृष्ट विचार आहेत की द्रौपदी होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. अरे काय विचारी विचार. तुम्हाला महाभारत वाचल्यानंतर काही समजत नाही का महाभारतात काय लिहिलं आहे द्रौपदीबद्दल? आणि द्रौपदी ही आजच्या लेकरींना म्हणणं, लेकींना म्हणणं, हे काय स्तरावरचे विचार आहेत? मग तुम्ही माझ्या विचारांचा हे गैरअर्थ करू नका. मग तुम्ही पत्रकार हे पेटवाल. मी आजच्या पिढीतल्या पोरीला द्रौपदी म्हणतात, द्रौपदी होऊ शकते म्हणतात. तुम्हाला लेख नाही म्हणून? मला लेख आहे. माझी लेख द्रौपदी झालेली मला आवडेल, किंवा माझ्या लेकीला कोणी द्रौपदी म्हटलेलं मला चालेल? समस्त स्त्री वर्गाचा अपमान करणारा हा पुरुषप्रधान मानसिकतेचा माणूस आहे आणि कायम त्यांची मानसिकता अशीच राहिली आहे. ठीक आहे, झाले. हो, नक्कीच. कोण कोणास म्हणाले? 10 पैकी किती गुण? 9. 9. एखादं वाक्य दिलं जातं आणि त्याचा संदर्भ नेमका काय आणि त्यानंतर द्यावं लागणार आहे संदर्भासह स्पष्टीकरण.
पहिला प्रश्न, गोपनीय पत्र. अजून स्पष्टीकरण हवंय. एकनाथ शिंदे पळून गेल्यानंतर अजित पवारां पण पळायच्या मानसिकतेत होते. त्या पलायनवादामध्ये सगळ्यांनी माझ्याबरोबर सामील व्हा अशी त्यांची मानसिकता होती. मग त्यांनी सगळ्यांना जमवलं. त्याच्यातले 50% तयार झाले पळायला. आमच्यातले काही जण होते ज्यांचे पाय लटपटत होते. त्याच्यातला एक होता प्राजक्ता तनपुरे. तो ही सगळी मीटिंग गेला, त्याने हात वरती केला, मी करीन सही, आणि बाहेर जाऊन मला बोलवलं. म्हणाले मी काय पवारांना सोडणार नाही, मी चाललो घरी. आता तिथनं मला तर उठता येत नव्हतं, मी त्यांच्या समोरच बसलेलो होतो. पण मी बाहेर जाऊन त्याला भेटून आलो, प्राजक्तला. आणि त्याच्यानंतर सह्या झाल्या. आणि मला जयंत पाटलांनी बाहेर जाऊन सांगितलं हे पत्रच देणार नाही पवारांना, की वेडा माणूस आहे मी, पवारांना एकटं पाडायचं हे आपल्या तोंडाने जाऊ शकतं का कधी. मला बापानंतर मला त्या माणसाने सांभाळलं आहे. म्हणजे राजाराम बापू पाटील गेल्यानंतर जयंत पाटलांना पवारसाहेबांनी सांभाळलं असं जयंत पाटील स्वतः म्हणतात. ते म्हणाले मी नाही देणार आहे पत्र कधीच. मी आजही विचारतो साहेब पत्र ते आहे कुठं पत्र त्यांच्या लॉकरमध्ये. जयंत पाटलांचं ती सही, त्याच्यावरची सही खोडली का ठेवली आहे? पत्रच गेलंय, गायब झालंय, तर आता काय करायचं आपल्याला सही की नाही. म्हणजे असेल त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेलं, ठीक आहे. सेफ आहे ना. पवारांनाही मिळालेलं नाही, पवारांना माहीत नाही असं पत्र लिहिले गेले. पुढचा प्रश्न क्रमांक 2, न्यायपालिका आणि जाती व्यवस्था संदर्भाचं स्पष्टीकरण. म्हणजे असं आहे की माझं म्हणणं की बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आरक्षण आणायला हवं होतं. त्याचं कारण असं, बिहारची जनगणना असं काय सांगते की 85% बहुजन आहेत बिहारमध्ये, आणि देशातली हीच परिस्थिती आहे. मग त्या संख्येनुसार आरक्षण असायला हवं होतं. तर संदर्भासह स्पष्टीकरणाला 10 पैकी 8 मार्क. एकूण झाले 50. 60 पैकी 50 गुण. साई केली आहे. चांगलं आहे. तोंडी परीक्षेची गुणपत्रिका देखील जितेंद्र तुमच्या आव्हाड, हाती तुमची दिली जाणार गुणपत्रिका आहे. आहे ही. मला माहिती नाही तुम्हाला शाळेमध्ये असे मार्क मिळत होते का, त्याने इतक्या प्रेमानं तुम्हाला कोणी अशी भरभरून मार्क देत होतं का ते, पण तुम्हाला इथे सगळ्यांनी, आपल्या इथे वशिला पण आहे राहायचे खांडेकरांचा. तर मी तुम्हाला तर तोंडी परीक्षेत अशा प्रकारे घवघवीत यश मिळवलेलं आहे. 60 पैकी 50 गुण. तोंडी परीक्षेत आपल्याला कायम चांगले मार्क मिळाले. म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा तोंडी परीक्षा म्हटलं की असंच डोळे वेल लेफ्ट. नक्कीच डॉक्टर वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि तोंडी परीक्षा दिलेली आहेत ABP माझाची. निश्चितच आपल्यालाही आवडली असेल आणि आपल्या प्रेक्षकांना देखील. तुम्हाला आवडली आहे की नाही हे महत्वाचं. मला तर नक्कीच आवडली आहे. या ताई आहेत ते मागचे आहेत, त्यांना एकदम बाहेर गेल्यावर विचारून घ्या आवडली का नाही आवडली. तर आजच्या ABP माझाच्या तोंडी परीक्षेमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.